नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधनं तुम्हाला जाणून घेता येतील थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या. सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेचा पंचनामा करणारी. जगाच्या नकाशावरती भारताचं नाव कोरलं जातंय ते मेडिकल टुरिझम हब म्हणून. अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्वेतले रुग्ण भारतात येतात कारण इथले डॉक्टर जागतिक दर्जाचे आहेत आणि उपचार बजेटमध्ये बसणारे. पण याच भारताच्या नकाशावरती एक ठिकाण असं सुद्धा आहे जिथे सरकारी रुग्णालयाची इमारतच रुग्णांच्या जीवावर उठली आहे. दुर्दैवानं हे ठिकाण आहे महाराष्ट्रातलं भंडारा. भंडारा सरकारी रुग्णालयाची इमारत कमालीची धोकादायक बनली आहे. 45 वर्ष जुनी असलेली ही इमारत आज जागोजागी जॅक म्हणजेच टेकूनवरती उभी आहे आणि याच टेकून खाली, त्याच धोकादायक छताखाली जीव मुठीत घेऊन रुग्ण उपचार घेतात. या स्थितीत सुद्धा प्रशासन नवीन इमारत बांधण्यास काही तयार नाहीये. त्याच 45 वर्ष जुन्या इमारतीची तात्पुरती डागडुजी करण्यासाठीच प्रशासन आग्रही दिसतंय. म्हणजे एकीकडे परदेशी नागरिक दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी भारताला पसंती देतात, पण राज्यातील सरकारी रुग्णालयच व्हेंटिलेटरवरती आहे. मग हे मेडिकल टुरिझम नेमकं कोणत्या रुग्णालयात होत आहे असाही प्रश्न निर्माण झालाय. तर रुग्णालय इमारतीची जी आत्ताची स्थिती आहे त्या स्थितीबद्दल सर्वसामान्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. आपण सार्वजनिक विभागाच्या मार्फत तातडीनं या बिल्डिंगचे ऑडिट करून ही बिल्डिंग तातडीनं नवीन निर्माण करावी की जेणेकरून रुग्णांना सेवा देण्याच्या सोबतच की आपण चांगली सेवा देऊन यामुळे कोणाचा जीव जाईल असा कुठलाही प्रकार होणार नाही आणि एक नवीन इमारत तयार करावून आपण रुग्णांना सेवा देण्याचा चांगला प्रकार करावा हीच आमची एक सामान्य नागरिक म्हणून विनंती आहे. रुग्णांच्या नुकसान न व्हावं तिथं ते जॅकवर काहीतरी लावण्यात आलं. त्यांचं जे आहे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात जाऊ शकतो आणि रुग्णांना सवलत मिळावी आणि नवीन रुग्णालय तयार करावं तातडीनं अशी माझी अपेक्षा आहे. तर रुग्णालयाच्या अवस्थेबद्दल या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीची फक्त डागडुजी नको तर आता नवीन इमारतच बांधा अशी मागणी भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केली आहे आणि यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन केलंय. भंडाऱ्याचा मेडिकल कॉलेज हा दयनीय अवस्थेमध्ये आहे, जीर्ण अवस्थेमध्ये आहे, ऑक्सिजनवर आहे. त्या बिल्डिंग मध्ये पेशंट ट्रीटमेंट घेतोय की मरायला जातोय हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. लोकांच्या अंगावर स्लॅब पडतोय, बीम पडतोय. त्यासाठी PWD डिपार्टमेंटने 360 जाग बल्ल्यात इथं लावले आहे जेणेकरून ते बिल्डिंग अस्तित्वात राहायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेब या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावा. पूर्ण नवीन बिल्डिंग बनली पाहिजे ना की त्याची लिपापोती झाली पाहिजे. मोठा हादसा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होणार. तर 45 वर्ष जुनी इमारत आणि त्यातही सिमेंटचे पोपडे निघालेले, प्लास्टर पडलेलं, उघड्या सळ्या, यामुळे नव्या इमारतीचा निर्णय तातडीनं घ्यायलाच हवा अशी मागणी आता जोर धरतेय. प्रशासनानं मात्र सध्या असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगितलंय. तर टेकू संदर्भात अधिष्ठातांनी डीननं दिलेली माहिती सुद्धा आश्चर्यकारक आहे. अतिशय ओल्ड बिल्डिंग आहे. 1981 साली ती तयार झालेली आहे आणि आता जवळजवळ 45 वर्ष होतात आहे. तर आता सध्या तुम्हाला खांब दिसतात आहे किंवा ठिकठिकाणी असं प्लास्टर पडलेलं दिसतंय. तर ते पडलं नाही आहे, ते जाणून बुजून काढलंय. जे पडणारा भाग होता ना तो त्यांनी म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने PWDनी तो काढलेला आहे. सिलिंगचे आणखी ते खांब लावले ते स्ट्रक्चरल ऑडिटसाठी लावले. PWDचं मेंटेन करते आपलं हे सगळं सामान्य रुग्णालयाचा परिसर आणि बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन किंवा काय असेल स्ट्रक्चरल ऑडिट ते PWDच करते. तर ज्या रुग्णालयात उपचारांसाठी आलेला माणूस बरा होऊन घरी जायला हवा तिथेच त्याच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर आरोग्य व्यवस्थेलाच आजार जडलाय का असा प्रश्न मनात उपस्थित राहिल्यापासून राहत नाही. जी व्यवस्था रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी उभी आहे तीच व्यवस्था स्वतः बेजबाबदारपणाचे बळी घेणार असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर हा बेसिक प्रश्न भंडाऱ्यातल्या घटनेनंतर उपस्थित होतोय. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक उपचार रुग्णालय आहेत. त्यातील अनेक रुग्णालयांची अवस्था सध्या बिकट झालीच आहे. त्या रुग्णालयांमधील अनास्थेच्या घटना सातत्यानं समोर येत असतातच, पण त्याखेरीज काही महत्त्वाची रुग्णालय देखील आहेत. यामध्ये घडलेल्या घटना पाहता राज्याची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर तर नाही ना असा प्रश्न पडतो.
मेडिकल म्हणून प्रसिद्ध असलेलं नागपूरचं सरकारी रुग्णालय मागच्या वर्षी मुसळधार पावसात या हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल झाला, यातून रोगराई वाढली होती. संभाजीनगरचं घाटी रुग्णालय ही संपूर्ण मराठवाड्याची जीवनवाहिनीच. रुग्णालयाची रंगरंगोटी डागडुजीसाठी तब्बल 14 कोटी खर्च करण्यात आले होते. वास्तवात रुग्णालयाला 20 कोटी रुपये वार्षिक निधी मिळाला. यातील 10 कोटी रुपये औषधांसाठी राखीव होते, पण रंगरंगोटीवरच 14 कोटी खर्च झाल्यानं औषधांसाठीचं बजेट हे कमी झालं. पुण्याचं ससून रुग्णालय प्रसिद्ध आहे. तिथे 2024 मध्ये 30 वर्षाच्या रुग्णाचा चक्क ICUत उंदीर चावल्यानं मृत्यू झाल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्याच वर्षी पोर्शे प्रकरणातील आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफारीची घटना देखील गाजली. राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील दयनीय अवस्था ही काही निवडक उदाहरणं आहेत, पण आरोग्य क्षेत्रासाठी केली जाणारी अत्यल्प तरतूदच याला कारणीभूत ठरली. सध्याच्या आर्थिक वर्षात राज्य सरकारनं सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी 5,980 कोटी रुपयांची तरतूद केली. राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या किंवा GDPच्या तुलनेत ही तरतूद 1% कमी आहे. त्यामुळेच राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था फार चांगली नसल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. खरं तर महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जाणारा रुग्ण महागड्या सुविधा किंवा पंचतारांकित व्यवस्थेची अपेक्षा बाळगतच नाही, तर फक्त वेळेत आणि सुरक्षित उपचार व्हावेत हीच त्याची माफक अपेक्षा असते. पण आज राज्यातल्या सरकारी रुग्णालयांची परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी इमारती धोकादायक आहेत, कुठे स्वच्छतेचा प्रश्न आहे, कुठे औषधांचा, तर कुठे रुग्णांच्या सुरक्षेचा. भंडाऱ्यापासून नागपूरपर्यंत, छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यापर्यंतच्या सरकारी रुग्णालयांची अवस्था नेमकी का झाली? निधी कमी पडतोय, व्यवस्थापनाचा अभाव आहे, की आरोग्य व्यवस्थेकडे सरकारचं पुरेसं लक्ष नाही? राज्यातली आरोग्य व्यवस्था खरंच रुग्णांची सेवा करते की ती स्वतःच व्हेंटिलेटरवरती गेली आहे? हे प्रश्न आता सामान्य माणूस उपस्थित करू लागलाय. सरकार लवकरात लवकर या प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करेल ही अपेक्षा. आणि यानंतर बातमी आहे देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाची आणि त्यावरनं सुरू असलेल्या राजकारणाची. यंदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरचा सोहळा केवळ ध्वजारोहण आणि पंतप्रधानांच्या भाषणापुरता मर्यादित राहणार नाही, कारण लाल किल्ल्यावर यंदा पहिल्यांदाच, इतिहासात पहिल्यांदाच वंदे मातरमचे सूर घुमणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या आगमनानंतर वंदे मातरमचं गायन, त्यानंतर ध्वजारोहण आणि राष्ट्राला संबोधन. इतकंच नाही तर लाल किल्ल्याची सजावट असो, 2,500 माय भारत स्वयंसेवकांची वंदे मातरमची प्रतिकृती असो, किंवा वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ फलक घेऊन उड्डाण करणारं भारतीय हवाई दलाचं MI-17 हेलिकॉप्टर असो, यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या केंद्रस्थानी वंदे मातरम अगदी स्पष्टपणे, ठळकपणे दिसणार आहे. आणि हा केवळ सांस्कृतिक उत्सव आहे का? तर नाही, कारण इथेच राजकारण सुरू होत आहे. कारण केंद्र सरकारनं वंदे मातरमला केवळ ऐतिहासिक गीत म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय सन्मानाशी जोडलेल्या मुद्द्याप्रमाणे पुढे आणलंय. स्वातंत्र्य लढ्यामध्ये लाखो भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरमला त्याचा योग्य राष्ट्रीय सन्मान मिळालाच पाहिजे, अशी सरकारची भूमिका. तर राष्ट्रभक्तीचा सन्मान मान्य, पण त्याचा कायदा करून राष्ट्रवादाची नवी राजकीय चौकट तयार केली जाते का? हा विरोधकांचा सवाल आहे. आणि म्हणूनच यंदा लाल किल्ल्यावरती घुमणारे वंदे मातरमचे सूर केवळ स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणार आहेत का, की 2026च्या राजकारणात राष्ट्रवाद हा पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय मुद्दा ठरणार आहे? हेच पाहणं महत्त्वाचं असेल. नेशन फर्स्ट हा प्रत्येक भारतीय माणसाचा नारा आहे. आज आमचे तरुण युवा वर्ग, मग ते जेनझी असतील, जेन अल्फा असतील, किंवा वरिष्ठ नागरिक असतील, किंवा सामान्य नागरिक असतील, येणाऱ्या 15 ऑगस्ट आणि त्यानिमित्ताने राष्ट्रभक्तीचा परिचय, आणि त्यातही हे वर्ष म्हणजे वंदे मातरमचं 150वं वर्ष आहे. तर 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचतील, त्यानंतर वंदे मातरमचं गायन होईल आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवून पंतप्रधान आपलं भाषण करतील. स्वातंत्र्य दिन सोहळ्यातला हा बदल पहिल्यांदाच होतोय. केंद्र सरकारसाठी हा निर्णय केवळ औपचारिक नाही, तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरमनं बजावलेल्या भूमिकेचं स्मरण आहे. पण विरोधक आणि काही मुस्लिम संघटनांच्या आक्षेपामुळे यामागचं राजकारण सुद्धा चर्चेत आलंय. पाहूया त्याविषयीचा विशेष रिपोर्ट. लाल किल्ल्यावरच्या यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात घुमणार आहे वंदे मातरमचे स्वर.
पण प्रश्न एकच, जनगण मन असताना वंदे मातरमला इतकं महत्व का? वंदे मातरमचा मुद्दा आता केवळ गीताचा राहिलेला नाही, तो सरकार विरुद्ध विरोधकांच्या राजकीय संघर्षाचा मुद्दा बनलाय। लाल किल्ल्यावरून वंदे मातरम पहिल्यांदा देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री वंदे मातरम त्या ठिकाणी म्हणणार आहेत। हे ऐतिहासिक आहे आणि हे देशभक्ती राष्ट्रभक्ती चेतवणारा हा क्षण असेल। वंदे मातरमला 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाच्या निमित्तानं केंद्रानं घेतलेला निर्णय, संसदेतली चर्चा आणि राष्ट्रीय गीताला अधिक कायदेशीर संरक्षण देण्याच्या प्रयत्नांमुळे हा वाद आणखी तापलाय। भाजपचा आरोप आहे की 1937 मध्ये मुस्लिम लीगच्या दबावामुळे काँग्रेसनं वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांनाच मान्यता दिली आणि उर्वरित कडवी बाजूला केली। मात्र काँग्रेसनं हा आरोप फेटाळत वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्याचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलंय आणि यावरूनच इंडिया आघाडीचे भाग असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपला खडे बोल सुनावले। इस देश में वंदे मातरम की शुरुआत तो कांग्रेस के काल से हुई है ना। कांग्रेस के अधिवेशन में पहली बार ये वंदे मातरम गाया है। ये नाटक बंद करो बोलो मोदी को, आपका वंदे मातरम से कोई संबंध नहीं है। जो लोग देश के स्वातंत्र्य मिलने के बाद 50 साल तक अपने कार्यालय पर तिरंगा नहीं फहराते, वह वंदे मातरम गाने का नौटंकी कर रहे हैं क्या? या देशामध्ये वंदे मातरम या मंत्राने क्रांती घडली आहे आणि हे वंदे मातरम देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर मोठ्या अभिमानाने गर्वाने गायलं जाणार आहे। तुमच्यासारख्या कितीही लोकांनी विरोध केला तरी काहीही फरक पडणार नाही। वंदे मातरम म्हणणार आणि वंदे मातरम संपूर्ण देशामध्ये त्याचा जागर करण्याचं काम हे केंद्र सरकारकडनं, भारतीय जनता पार्टीकडनं केलं जाते। पण याच गीतातील 4 कडव्यांवर मुस्लिम संघटनांचा धार्मिक आक्षेप आहे। आक्षेप वंदे मातरमच्या देशभक्तीपर भावनेला नसून संपूर्ण 6 कडवी अनिवार्य करण्याला आहे। पुढील कडव्यांमध्ये भारत मातेला दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या प्रतिमांशी जोडण्यात आले। मुस्लिम नेत्यांचा दावा आहे की मातृभूमीवर प्रेम मान्य, पण उपासना केवळ अल्लाचीच। त्यामुळे संपूर्ण गीताची सक्ती ही धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराशी विसंगत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। विरोध करताना मुस्लिम संघटनांनी थेट धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला। मैं जानता हूं कि आजादी की लड़ाई में वंदे मातरम का नारा था, मगर अगर आप इसको जबर करेंगे तो ये संविधान के खिलाफ है। वफादारी का सर्टिफिकेट हमसे मत लीजिए, मैडम खत्म कर रहा हूं। वफादारी का सर्टिफिकेट हमसे मत लीजिए। आपके बुजुर्गों के कोई एक किताब में लिख के क्या लिखा है बता दीजिए, कहां पर क्या लिखा हुआ है। इसलिए जानबूझकर वंदे मातरम को बार बार लाना और कहीं न कहीं मुसलमानों की आस्थाओं को बार बार कुरेदना, ये समझता हूं राजनीतिक की गंदी चाल है। बार बार वंदे मातरम लाकर हिंदू मुसलमान में नफरत पैदा करना ठीक नहीं है। आणि इथून सुरू होतं खरं राजकारण। भाजप आणि केंद्र सरकारच्या मांडणीत वंदे मातरम म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची स्मृती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय अस्मिता, तर राष्ट्रीय गीताचा सन्मान मान्यच, पण त्याला धार्मिक किंवा राजकीय ध्रुवीकरणाचं साधन का बनवायचं, असा विरोधकांचा सवाल। म्हणजेच एका बाजूला राष्ट्रवादाचा आग्रह तर दुसऱ्या बाजूला धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न, आणि या दोन्हींच्या मध्ये उभं आहे दिल्लीचं राजकारण। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर वंदे मातरमच्या संपूर्ण गायनावरनं आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सरकारच्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचं संपूर्ण गायन आणि त्यासाठीच्या नव्या नियमांची व्यावहारिकता कितपत आहे हा सवाल त्यांनी उपस्थित केला। जनगणमनसाठी अवघे 52 सेकंद उभे राहून पूर्ण लक्ष केंद्रित करणं अपेक्षित असतं, पण संपूर्ण वंदे मातरम गायनासाठी तब्बल 3 मिनिटं 10 सेकंद लागतात असा त्यांचा दावा आहे। त्यातच तामिळनाडूमध्ये राज्यगीत आधी सादर करण्याचा निर्णय झालेला असून त्यासाठी आणखी साधारणपणे 2 मिनिटांचा कालावधी लागेल। मग प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्रेक्षकांनी इतका वेळ सतत उभं राहून सन्मान व्यक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करणं कितपत व्यवहार्य हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर शशी थरूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मी राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत या दोन्हींचा सन्मान करतो। पहिल्याची दोन्ही कडवी, बाकीची 4 नाही, ती आजवर कधीच आवश्यक नव्हती आणि संपूर्ण राष्ट्रगीत म्हणू शकतो। पण कट्टरपंथीयांनी दुर्लक्षित केलेल्या एका तांत्रिक अडचणीकडे मी लक्ष वेधू इच्छितो। मानवी स्वभाव जनगणमन म्हणताना साधारणपणे
52 सेकंद मन एकाग्र केलं जातं. राष्ट्रीय गीत 3 मिनिटं 10 सेकंदांचं आहे. तामिळनाडूमध्ये राज्यगीत 2 मिनिटं गायलं जाईल. प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीला आणि शेवटी सुमारे 6 मिनिटं लोकांना सन्मानानं उभं राहावं लागेल, अधिकची 12 मिनिटं. मग आता सन्मान आणि संयमासाठी सुद्धा कायदा करणार का, असा सवाल शशी थरूर यांनी सरकारला विचारलाय. तर वंदे मातरम फक्त 2 शब्द नाहीत, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा 2 शतकांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यदिनी मिळालेला सन्मान हा अभिमानाची बाब असल्याचं मत गीताचे अभ्यासक आशुतोष अडोणी यांनी व्यक्त केलंय. हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं अधिष्ठानच झालं. म्हणजे ते केवळ 2 शब्द नाही आहेत किंवा 6 अक्षरं नाही आहेत, तर तो 2 शतकांचा इतिहास 2 शब्दांमध्ये दडला आहे असं आपल्या लक्षात येईल. हे 150वं वर्ष जे घोषित केलेलं आहे आपण, वंदे मातरमचं 150वं वर्ष, आणि वंदे मातरमचं हे ज्या पद्धतीने त्या प्राचीवरून गायन होईल, मला असं वाटतं की हा निश्चितपणे राष्ट्रजीवनातला एक अतिशय अभिमानाचा, आनंदाचा, कृतकृत्यतेचा आणि कृतज्ञतेचाही क्षण. तर वंदे मातरमवरती चर्चा होणं चुकीचं नाही, कारण या गीताचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासोबत जोडलेला आहे. पण प्रश्न हा आहे की देशभक्ती सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला एकाच पद्धतीनं देशभक्ती व्यक्त करायला भाग पाडायचं का? आणि दुसरा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा, धार्मिक आक्षेपाच्या नावाखाली स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या प्रतीकापासून अंतर ठेवायचं का? आणि याच 2 प्रश्नांमुळे वंदे मातरमचा आजचा राजकीय संघर्ष उभा ठाकलाय. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी संपत आलाय, पण विद्यार्थी आंदोलनावरनं सुरू झालेलं राजकीय रण काही थांबायला तयार नाहीये. दिल्लीचं जंतर मंतर असो की झारखंडमधलं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरनं रंगलेला सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा सामना आज संसद परिसरात पाहायला मिळाला. एका बाजूला विरोधक गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये निवेदन द्यावं अशी मागणी करतायत, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी चर्चेपासून पळ काढणारे तुम्हीच असा पलटवार करतायत. आणि आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आहेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी. संसद परिसरात एनडीए खासदारांनी राहुल गांधींच्या विरोधात मोर्चा काढत राहुल गांधी भागो मत अशा घोषणा दिल्या. ज्या मुद्द्यावरती राहुल गांधी सरकारकडे उत्तर मागत होते, त्याच मुद्द्यावरती आता सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनाच घेरलंय. मना कर दिया है. पहले उन्होंने कहा कि कॉकरोच प्रोटेस्ट पे उनको डिस्कशन चाहिए, लेकिन जब उनको इस चीज के लिए उनका स्वागत किया गया तो उसके लिए उन्होंने मना कर दिया. तो देख रहे हैं आपके देश को जो है वो कितना धोखा दे रहे हैं. एक दिन भी जो है ये पार्लियामेंट चलने नहीं दे रहे. होम मिनिस्टर तैयार हो गए हैं, पूरा सरकार तैयार है जवाब देने के लिए. इनको जो चर्चा चाहिए थी स्टूडेंट प्रोटेस्ट पर भी चर्चा करने के लिए सरकार तैयार है पूरी तरीके से, लेकिन इनकी मंशा जो है हाउस को चलने नहीं देना है. तर पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं जंतर मंतर पासून संसदेत पोहोचलेलं राजकारण आता एका नवीन वळणावर आलंय. अमित शहांकडनं उत्तर मागत विरोधक आक्रमक असतानाच सत्ताधाऱ्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा पुढे करत नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया हा विशेष रिपोर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा आक्रोश, संसदेत विरोधकांचा हल्लाबोल आणि सभागृहात गृहमंत्री अमित शहांना घेरण्याची रणनीती. पण अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होताच सत्ताधाऱ्यांनीही पलटवार सुरू केलाय. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक अमित शहांकडून उत्तर मागतायत. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चालू देत नाहीये. एक तो स्टूडेंट के ऊपर जो लाठी चलाई, गोली चलाई, ये सब किसने किया? 18 दिन हो गया, वो स्टेटमेंट देने को तैयार नहीं. पण आता सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाचं राजकीय गणितच बदलण्याचा प्रयत्न केला. प्रमुख मुद्दा था छात्रों की मांग, और गृह मंत्री जवाब दे या चर्चा में भाग ले. सरकार ने इसमें सहमति दर्ज कराई है. अब आप
चलाएं, और मुद्दों पर भी चर्चा होगी, लेकिन एक एक मुद्दों पर सदन तो चले ना। आप सहयोग करो। विरोधकांचा मुद्दा होता अमित शहांनी उत्तर द्यावं. मग सत्ताधाऱ्यांनी पलटवार करत अमित शहा उत्तर द्यायला तयार आहेत, मग चर्चा कोण टाळतंय असा सवाल केला आणि थेट राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी आता झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा पुढे आणला. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि काँग्रेस त्याची भागीदार. मग तिथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्नही अनुत्तरित असताना केंद्रावरच प्रश्नांची सरबत्ती का, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच विरोधकांनी जंतर मंतरचा मुद्दा दिल्लीच्या संसदेत आणला, तर सत्ताधाऱ्यांनी दिल्लीचा मुद्दा थेट झारखंड पर्यंत पोहोचवला. आणि आता थेट टार्गेट झालेत ते राहुल गांधी. झारखंड में जो लाठीचार्ज हो रहा है, राहुल गांधी को जवाब देना चाहिए. वहां पर निहत्थे छात्रों पर लाठीचार्ज क्यों हो रहा है? राहुल गांधी में अगर हिम्मत हो तो सदन में आकर अमित भाई शाह का सुने. इनके डरपोक है राहुल गांधी, कायर है. राहुल गांधी शर्म करो. झारखंड में जहां कांग्रेस पार्टी सरकार में है, वहां पे जा करके जो युवाओं की बर्बरतापूर्वक पिटाई हुई है, राहुल गांधी वहां क्यों नहीं जाते? प्रियंका गांधी वहां क्यों नहीं जाते? म्हणजेच ज्या आंदोलनावरून विरोधक अमित शहांना घेरत होते, त्याच आंदोलनावरून आता सत्ताधारी राहुल गांधींना घेरताय. राजकारणात यालाच म्हणतात नॅरेटिव्ह शिफ्ट करणं. मुद्दा जंतर मंतरचा, दिशा झारखंडची आहे आणि लक्ष राहुल गांधी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर जंतर मंतर ते झारखंड राजकारणामध्ये विद्यार्थी आंदोलनावरून एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. त्यामुळे आता प्रश्न फक्त पेपरफुटी किंवा विद्यार्थी आंदोलनाचा राहिलेला नाहीये. प्रश्न आहे नरेटिव्ह कुणाचं चालणार. जंतर मंतरवरनं सुरू झालेला मुद्दा अमित शहांवरून झारखंड मार्गे आता संसदेत राहुल गांधींपर्यंत पोहोचलाय. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस बाकी असताना राजकीय वातावरण मात्र, तापमान मात्र शिगेला पोहोचलंय आणि दोनही बाजूंनी नरेटिव्ह आपल्याच बाजूनं कसा असेल याचाही प्रयत्न होतोय. पण या राजकीय रणसंग्रामात विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न हरवत चाललाय आणि याचंही नेत्यांनी भान ठेवणं आवश्यक आहे. या बातमीचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत.